पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. खामगावात कॅफेवर पोलिसांचा छापा, चौघांवर कारवाई. कॅफेत मुलामुलींना एकांतासाठी स्वतंत्र कॅबिन्स देण्यात येत असल्याच्या माहितीवरून केली कारवाई. खामगाव शहरातील शेगाव रोड परिसरातील फूड स्टोरी कॅफेवर पोलिसांनी छापा टाकून संशयास्पद हालचालींवर कारवाई केली. पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कॅफेमध्ये शालेय वयातील मुलामुलींना एकांतासाठी स्वतंत्र कॅबिन्स देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी प्रतितास सुमारे 200 रुपये आकारले जात होते. छाप्यादरम्यान कॅफेमध्ये 3 जोडपी आढळून आली. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून नागरिकांकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान ऑपरेशन मिशन परिवर्तन अंतर्गत यापूर्वीच नोटीस देण्यात आलेल्या तिघांवर शेगाव रोड परिसरात असभ्य वर्तन करताना आढळल्याने कलम 110 व 117 अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये चंद्रकांत संजय बंड, रा पातूर, हर्ष संजय गवई आणि संतोष नामदेव रहाणे, रा घाटपुरी यांचा समावेश आहे. तसेच गौरव अशोक गावत्रे याच्याविरुद्ध कलम 223 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑपरेशन मिशन परिवर्तन अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांच्या आदेशानुसार आम्ही नेहमी व मागच्या महिन्यात देखील आम्ही आपल्या खामगाव शहरातील हॉटेल लाजेस व कॅफे सेंटरला कलम 168 BNSS नुसार नोटीस इश्यू केल्या होत्या. त्या नोटीसमध्ये आम्ही त्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की आपल्या हॉटेलवर असे कोणतेही गैरकृत्य जे बेकायदेशीर आहे ते करू नये. त्या अंतर्गत आम्हाला माहिती मिळाली की तिथे शाळेतले मुलं मुली नेऊन बसतात व तिथं ते गैरकायदेशीर कृत्य करतात. त्या अनुषंगाने आज आम्ही तिथं स्टाफसह त्या फूड स्टोरी कॅफे शेगाव रोड इथे आम्ही झडती घेतली असतात 3 मुलं असभ्य वर्तन करताना मिळून आलेले आहेत. त्यानुसार हॉटेल मालक गौरव गावत्रे याच्या विरुद्ध आम्ही BNS भारतीय नागरिक संहिता अन्वये कलम 223 अन्वये गुन्हा दाखल करीत आहोत व त्याच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई देखील करीत आहोत. माझं सर्व पालकांना देखील विनंती आहे की शाळा सुटल्यानंतर, कॉलेज सुटल्यानंतर आपले मुली घरी पोहोचतात की नाही, वेळेवर येतात की नाही याची खात्री करावी. व सर्व हॉटेल लॉजेस यांना माझी सूचना आहे की माननीय पोलीस अधीक्षक सर आहेत, अपर पोलीस अधीक्षक श्री लोढा सर आणि DYSP प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस स्टेशन खामगाव शहर तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब व माननीय DYSP साहेब यांचे पथक तयार झालेले असून सर्व हॉटेल लॉजेसवर, कॅफे सेंटरवर अशा कारवाया सुरू राहणार आहेत. तरी कृपया कोणीही अशी बेकायदेशीर कृत्य करू नये व